एक अंश नावाचा मुलगा होता. तो सतत बडबड करत असायचा. त्यामुळे त्याचे मित्र त्याची नेहमी उडवाउडवी करीत असत. अंशचे वडील हे कंपनीत कामाला होते. अंश हा खूप हट्टी स्वभावाचा होता. एखादी वस्तू जर त्याला हवी असेल तर तो मिळाल्याशिवाय समाधानी होत नव्हता. एकदा त्याच्या मित्राने त्याची नवीन बाईक आणली. ती त्याला खूप आवडली आणि नेहमीप्रमाणे तो हट्ट करू लागला की मला बाईक पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्या आईने त्याला खूप समजावले पण तो ऐकायलाच तयार नव्हता. त्याचे वडील हे मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे ते शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी अंशला प्रेमाने समजावून सांगितले पण अंश काही ऐकायलाच तयार नव्हता. शेवटी वडिलांना राग आला आणि वडिलांनी त्याला एक जोरात कानाखाली मारली. तेव्हा अंशला खूप जास्त राग आला आणि तो घराबाहेर निघून गेला. अंश रागारागत जात होता. तशीच गाडीने त्याला जोरात धडक मारली आणि अंशचा अपघात झाला. काही वेळाने अंशच्या वडिलांना फोन आला. तसेच त्याचे आई वडील त्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेलेत. डॉक्टरांनी अंशच्या वडिलांना सांगितले अंशच्या पायाचे तात्काळ ऑपरेशन करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये खर्च लागेल पण तो चालू शकणार याची शाश्वती मी देऊ शकत नाही. प्रयत्न करून बघतो. अंशच्या वडिलांनी लगेच पैशाची व्यवस्था केली. अंशचे ऑपरेशन यशस्वी पार पडले. अंशचे मित्र त्याला भेटायला यायचे. असे करता करता 6 महिने उलटून गेले. मात्र अंश अद्यापही चालायला लागला नव्हता. त्याची उठण्या बसण्यापासूनची सगळी काळजी त्याचे आई वडील करायचे. तेव्हा त्याला स्वतःचाच राग यायचा. जर मी त्या दिवशी बाईकसाठी हट्ट केला नसता तर आज माझी अशी अवस्था नसती. त्याला त्याची चूक समजली. पण अंशची तब्येत दिवसेंदिवस खूप बिघडत चाललेली होती. पायांचे दुखणे सतत वाढत चालले होते. त्याला आता असे वाटायला लागले होते की तो आता कधीच चालू शकणार नाही. सगळी औषधं त्याची आई त्याला व्यवस्थित द्यायची पण तब्येतीमध्ये त्याला काहीच फरक जाणवत नव्हता. एक दिवस अंश टीव्ही बघत होता. तेव्हा त्याने टीव्हीवर एका चॅनलमध्ये एका पॉडकास्टमध्ये असे बघितले की सकारात्मक विचार हे जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत असतात. त्यामुळे त्याने त्या दिवसापासूनच तो व्यवस्थित बरा झाला आहे आणि काही दिवसातच चालायला लागला आहे असा विचार करायचा. आणि त्याचे आई वडील सुद्धा त्याच्याजवळ नेहमी तू लवकर बरा होशील, चालायला लागशील असे सकारात्मक वाक्य बोलायचे. त्यासोबतच अंश हळूहळू काठीचा आधार घेऊन चालण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर काठी सोडून चालण्याचा प्रयत्न करू लागला. हळूहळू चालायला लागला आणि काही दिवसातच पूर्ण बरा झाला.